जो ओम शब्द आहे, हा ओम शब्द या सृष्टीमध्ये आलेला, या विश्वात आलेला हा पहिला शब्द आहे, हा पहिला नाद आहे, पहिला स्वर आहे. आणि या स्वराचं जे चित्र आहे ते म्हणजे ओम आहे. तर महाराज म्हणाले, आपण कुठे बघितलंय किंवा कुठे सिद्ध केलंय, मंदिरामध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता त्याला मंदिरामध्ये घंटा लावलेली असते. त्या घंटेतनं जो स्वर येतो तो ओंकार आहे. त्या घंटेतून जो स्वर येतो तो ओंकार आहे. आणि त्या ओंकाराचं जे चित्र आहे, त्या नादाचं जे चित्र आहे ते चित्र म्हणजे ओम आहे. माऊलींनी पहिल्या ज्या ज्ञानेश्वरीमध्ये 20 ओव्या लिहिल्या आहेत, त्या 20 ओव्यांमध्ये त्या ओम या स्वरूपाचं चित्र हे देवाचं म्हणजे श्री गणेशाचं स्वरूप आहे असं म्हणून त्या 20 ओव्या लिहिलेल्या. त्यात आकार चरणयुगुल, जो आकार आहे खालचा तर चरणयुगुल, उकार उदर विशाल, म्हणजे उकार हा त्याचं पोट आहे. आणि वरती जो चंद्र आहे तो चंद्र हा त्याचं मस्तक आहे. असं ओमचं रूप प्रत्यक्ष गणेशाचं आहे. कुठलंही शुभ कार्य करताना आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीचं पूजन हे क्रमप्राप्त आहे. आणि गणपतीचं पूजन झाल्यानंतर कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होते. या अक्षरातून, ओम या अक्षरातून प्रत्यक्ष गणेशाचं स्वरूप माऊलींनी या प्रथम 20 ओव्यांमध्ये मांडलेलं आहे. आणि अक्षररूपी गणेश आपल्या समोर सादर केले. आज विषय 8 तारखेला अर्जुन विषाद योग हा जो पहिला अध्याय आहे, या संदर्भात सगळ्या ओव्या आहेत, त्याच्यावरती जे आधारित आहे ते म्हणजे हरिपाठातला पहिला अभंग. हरिपाठ म्हणजे काय याचं चिंतन आपण जो करणार आहोत, त्या चिंतनातला पहिला अभंगातला पहिला विषय, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येईल. आपण सगळेच हरिपाठ नित्यनियमाने म्हणतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येईल, इथपर्यंत बरोबर आहे. पुढचं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या श्लोकाचा साधा सरळ लौकिक अर्थ जर घेतला तर तो लौकिक अर्थ इतकाच होतो की देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिल्यानंतर चारी मुक्ती साध्य होतात. हरिमुखे हरिमुखे म्हटल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, जे पुण्य प्राप्त होतं त्या पुण्याची गणना करता येते, असा लौकिक अर्थ. या लौकिक अर्थाचा जर विचार केला तर याचा ज्ञानार्थ कसा घेता येईल, यातला भावार्थ कसा घेता येईल. हरिपाठ म्हणजे काय यातला पहिल्या अभंगाचं आपण चिंतन करतोय. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता देवाची द्वारी म्हटल्यानंतर पहिलं द्वार माहिती पाहिजे, ज्यात आपल्याला उभं राहायचं. देव हा वेगळा विषय राहिला, पण देवाच्या दरवाजात उभं राहण्यासाठी तो दरवाजा कोणता हे प्रथम आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा आपण उभं राहणार. मग आता उभं कोणी राहायचंय, याच्यामध्ये असलेलं देवाचं द्वार नेमकं कोणतं याचं चिंतन महत्वाचं आहे. आणि हे चिंतन झाल्यानंतर मग उभं राहणं आलं. आता देवाचं द्वार हे आपल्या सामान्यांसाठी आपण एक मंदिराचं द्वार म्हणून किंवा देवळाचं द्वार असा विचार होतो. पण ज्ञानार्थाने जर बघितलं तर देवाचं द्वार ज्याच्यातून देव आपल्या देहामध्ये येतो, ही 4 द्वार आहेत. एक, आपल्या मुखातून आपण हरिनाम घेतो, हे पहिलं द्वार आहे जिथून हरी आपल्या देहामध्ये जातो. दुसरं, कानातून आपण हरिनाम ऐकतो, या द्वारातून हरी आपल्या देहामध्ये जातो. एक, परिमल म्हणून आपण जो वास घेतो, जो सहवास आहे भगवंताच्या देवळात गेल्यानंतर त्या सहवासाचा आहे, ते नाकाने आपण त्या परिमलाचा वास घेतो, तिथून भगवंत आपल्या देहात जातो. आणि भगवंताची जी मूर्त आहे, स्वरूप आहे, हे डोळ्याने आपण बघतो, तिथून भगवंत आपल्या देहात जातो. या 4 प्रकारे भगवंत हरी आपल्या देहामध्ये जातो. ही 4 द्वारे, या 4 द्वारातून देहात जाणारा हरी हृदयामध्ये आपल्या पोचतो. या द्वाराचं जे वर्णन आहे, आपल्या मुखातून हरी जाण्यासाठी एक साधी सोपी गोष्ट आहे. आपल्याला समजा जर राग आला, आणि राग आल्यानंतर आपल्याला जर समजा
एखाद्याला बोलायचं असेल, रागात जर बोलायचं असेल, तर पटकन आपल्या तोंडात एक ओवी येते का शिवी येते? आपल्या मुखामध्ये ओवी येत नाही, शिवी येते. जिभेवर आपल्या काय? शिवी आहे. आज कीर्तनामध्ये इथे सगळेजण बसलेत, पण बाजूला समजा जर कुठे भांडण झालं तर चटकन इथली लोक उठून ते ऐकायला आधी धावतात. ज्ञानाला सोडून चुकीचं काहीतरी आहे ते कानामध्ये जाण्यासाठी म्हणून मनुष्य धाव घेतो. जे चुकीचं आहे ते ऐकण्यासाठी कान आतुर आहे. जो चुकीचा शब्द आहे तो मुखातून येण्यासाठी आतुर आहे. ज्या मुखातून चुकीचं नाव घेतलं जातंय त्या जिभेच्या द्वारामध्ये हरी नाही. ज्या कानातून चुकीचं ऐकलं जातंय त्याच्यामध्ये हरी नाही. ज्या नाकातून जो वास घ्यायला पाहिजे परिमलाचा, त्याच्या जागी चुकीचा वास घेतला जातोय, चुकीच्या ठिकाणी देह जातोय, तिथून हरी नाही. समोर समजा एका ठिकाणी साध्वी चालली आहे, एका ठिकाणी सुंदर तरुणी चालली आहे, तर नजरा साध्वीच्या ऐवजी त्या सुंदर तरुणीकडे जातात, डोळ्यातही हरी नाही. चारही दरवाजांमध्ये आपल्या हरी नाहीये. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, त्या दरवाजात उभं राहण्याचंच आपलं पहिलं रूप हे फोल ठरतं. तेने मुक्तिचारी साधी येईल. आता या मुक्ती साध्य होण्यासाठी पहिले मुक्ती समजली पाहिजे. मुक्ती कशाची आणि मुक्ती कशासाठी हवी, एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्याला या कथेतली जरा मजा येईल. भगवंत ज्या वेळेला वरती बसलेले आहेत, नारद मुनी आपले फिरतायत. फिरताना एका ठिकाणी ताण लागली म्हणून विहिरीतून पाणी पिलंय. पाणी पिल्यानंतर स्वर्गात आलेत. चित्रगुप्तांनी त्याला स्वर्गात येऊ दिलं नाही. म्हणजे तुम्ही विहिरीचं पाणी पिलं, त्या मालकाला तुम्ही विचारलं नाही, तुम्ही त्या विहिरीमध्ये जा आणि बेडूक होऊन राहा. मालक ज्या वेळेला तुम्हाला काढेल त्यावेळेला तुम्हाला मुक्ती मिळेल, तेव्हा तुम्ही स्वर्गात या. त्याच्या कर्मबंधात तुम्ही अडकलेले आहात. आता नारद मुनी बेडकाच्या स्वरूपात विहिरीत गेले. 3 दिवस तो मालक आलाच नाही. 3 दिवसांनी मालक आल्यानंतर त्यांनी विहिरीत पोरा टाकलाय. पटकन नारद मुनी त्याच्यात गेलेत आणि त्या पोऱ्यामध्ये आलेला बेडूक बघितल्यानंतर पाणी त्या मालकाने टाकून दिले. नारद मुनी स्वर्गात आले. ह्या कर्मबंधाची जी मुक्ती आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये एक कर्मात्म एक जन्म येतो. तुम्ही समजा जर एखाद्याला शिवी दिलीत तर त्याच्या कर्मबंधात अडकलेला, पुढच्या जन्मात तो ज्या ठिकाणी जाईल त्या दरवाजामध्ये तुम्हाला भिकारी म्हणून जावं लागतं, आणि त्यांनी हेटाळणी केल्याशिवाय तुमचा पुढच्या जन्माची मुक्तता नाही. एखाद्याच्या ठिकाणी विद्वत्ता आहे, विद्वत्ता असून जर व्यभिचार केला तर त्याला गाढवाचा जन्म येतो. मला आश्चर्य वाटेल, पण या सृष्टीमध्ये एकमेव प्राणी असा आहे ज्याला आपण गाढव म्हणतो, तो सगळ्यात विद्वान आहे. गाढवाला कधी विष बाधा होत नाही, कारण या पाण्यात टाकलेलं विष सगळ्या जेवढ्या 84 दशलक्ष योनी हे ते विष प्राशन करतात पाण्यामधलं. फक्त एकमेव गाढव असं आहे की त्या पाण्यातल्या विषाला वासाने ओळखतं, ते पाणी पित नाही. म्हणून छत्रपतीच्या काळामध्ये स्वारीला जाताना गाढव एक बरोबर असायचं. पहिलं ते पाणी प्यायचं, मग घोड्यांना आणि मावळ्यांना पाणी पाजलं जायचं. हा अत्यंत विद्वान असलेला गाढवाचा जन्म जो आहे, ज्याने व्यभिचार केलाय विद्वान असताना, त्याला गाढवाचा जन्म आहे. त्याला उकिरड्यावरती व्यभिचार म्हणजे स्वतःच तिथे करावं लागतं, हे त्याला दिलेलं एक वेगळा जन्म आहे. हा जन्म तुम्ही लिहिताय. आल्यानंतर प्रत्येक कर्माच्या मागे एक जन्म आहे. प्रत्येक बंगल्याच्या बाहेर तुम्हाला कुत्रा भुंकताना दिसतो. हा कुत्रा मागच्या जन्मामध्ये त्याचा मालक असेल, त्या जागेचा मालक असेल, तो तुम्हाला ओरडून सांगतो. एखाद तो आसक्ती घेऊन मिळाला या जागेवरती बंगला बांधायचा, ती आसक्ती त्याच्याबरोबर आहे म्हणून तो भुंकून तुम्हाला सांगतोय नाही माझी जागा आहे. त्याला जन्म तोय, आसक्ती घेऊन गेला. हे सगळे जे जन्म आहेत ना, एक एक कर्माने तुम्ही लिहिताय. मग कशासाठी इथे आलेला, कशापासून मुक्ती हवी आहे? ज्या मुक्तीसाठी हरिपाठ. पहिलं वाक्य, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येला. कुठल्या देवाच्या दरवाजात उभं राहायचा हा मोठा प्रश्न आहे. देवाचं नाव सांगितलेलं नाहीये. मुक्ती तुम्हाला साध्य करायची, त्या 4 मुक्ती आहेत. महाराज म्हणतील तुम्ही ज्या मुक्ती सांगितल्या जिभेच्या, जिभेला अशा नावाचं लावायचं की ज्यामध्ये हरी राहील, त्यापासून मुक्ती करायची. अपशब्द, खोटारडेपणा, दुसऱ्याची निंदा, हे सगळं तुमच्या जिभेतनं नाकारलं गेलं पाहिजे. ही पहिली मुक्ती आहे. चुकीचा वास नाकाने घेतला नाही पाहिजे, ही दुसरी मुक्ती आहे. दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याच्या चुकीच्या गोष्टी कानाने ऐकायच्या नाहीत,
वाईट गोष्टी आपल्या देहात आणायच्या नाही, कान बंद करता आले पाहिजे, तिसरी मुक्ती आहे. वाईट डोळ्याने बघणार नाही, वाईट डोळ्याला माझ्या दिसणार नाही, त्यावेळेला मी डोळे बंद करून घेईन, चौथी मुक्ती आहे. हे झालं सामान्यांच्या मुक्तीचं वर्गीकरण. इथे अनेक विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, ते म्हणतील महाराज तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय, मुक्ती वेगळ्या आहेत ज्या अध्यात्मामध्ये सांगितले आहेत. ती सायुज्यता आहे, ती सलोकता आहे, ती समीपता आहे आणि ती स्वरूपता आहे. आता तुम्हाला जे मी सांगितलं तेच या 4 आध्यात्मिक रूपामध्ये आहे. सायुज्यता, मुखाने तुम्हाला जर भगवंत देहाचं जर प्राप्ती करायची आहे तर तुमच्या मुखामध्ये जिभेवरती हरिनाम पाहिजे, तेव्हा तुम्हाला ती योग्यता प्राप्त होईल भगवंताच्या जवळ जाण्याची. त्याला म्हणतात सायुज्यता. दुसरं, तुमच्या कानामध्ये भगवंताचं नामस्मरण कीर्तन जायला हवं, त्यावेळेला तुम्ही भगवंताच्या जवळ जाल, भगवंताच्या कीर्तनात जाल, त्यावेळेला कानावरती नामस्मरण करेल, त्यावेळेला ती होईल सलोकता. तुमच्यात आणि भगवंतामध्ये सलोखा निर्माण झाला. समीपता, सलोकता आणि शेवटची आहे स्वरूपता, जे डोळ्यांना तुम्हाला ज्या वेळेला दिसते, त्या डोळ्यामध्ये जर तुम्ही डोळे बंद केल्यानंतर पांडुरंगाची, भगवंताची जर मूर्ती दिसली तर प्रत्यक्ष भगवंताची स्वरूप तुम्हाला प्राप्त झाले. ती स्वरूपता असं कोणाच्याही बाबतीत घडत नाही. मग देवाच्या द्वारी वाक्षणवरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हा पहिलाच अभंग आपल्या स्वतःच्या देहामध्ये जगताना सिद्ध होत नाही. जर तो सिद्ध होत नसेल तर माऊलींनीच हरिपाठामध्ये सांगितलंय, न टाकिरे संदेव रामकृष्ण टाओ पुढी. अशा हरिपाठाला काही अर्थ नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा 2 वेळेला लिहिलंय. टायपिंग मिस्टेक आहे का माऊलींनी चुकीचं लिहिलंय? तसं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपल्याला साधं सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो. जर मला डरकाळी फोडायची असेल तर देह आणि तोंड मला वाघाचं पाहिजे, सिंहाचं पाहिजे. गाढवाचं शरीर, गाढवाचं तोंड नसेल तर डरकाळी फोडता येणार नाही. हरिमुखे म्हणा हरी. देह हरीचा करायचा असेल तर हृदय माझं हरीचं पाहिजे, तोंड माझं हरीचं पाहिजे, देह माझा हरीचा पाहिजे. हरिमुखे म्हणा हरी. पहिला जो टप्पा आहे हरिमुखे म्हणा, याचा अर्थ तुमचं मुख हे हरीचं पाहिजे, म्हणजे तुमचा देह हरीचा पाहिजे. मग त्या देहाच्या हरीच्या रूपाने ज्यावेळेला तुम्ही हरिनाम म्हणाल, हरिमुखे म्हणा, त्यावेळेला जे पुण्य प्राप्त होईल त्याची गणना करता येणार. पुन्हा प्रश्न निर्माण होतो तर हृदयामध्ये तुमच्या हरी आहे. हरी हृदयात येण्यासाठी आता एक साधं सोपं उदाहरण आहे. घरामध्ये ज्यावेळेला आपण देव कार्य करतो, जेव्हा गणपती घरात आणत असू, कुठल्या भगवंताचे टाक आणत असू, तर देवारा किंवा देव ज्यावेळेला आपण स्थापन करतो तो निश्चित आपण अडगळच्या खोलीमध्ये स्थापन करत नाही. ज्या ठिकाणी कचरा आहे, ज्या ठिकाणी गरज लागत नाही, अशा वस्तू जिथे ठेवल्या जातात त्या ठिकाणी देवारा किंवा देव आपण स्थापन करत नाही. ज्या ठिकाणी शुद्ध जागा आहे त्या ठिकाणी देव स्थापन केला जातो. मग हृदयामध्ये ज्या ठिकाणी हरी स्थापन करायचं आहे, हरी हृदयात आणायचं आहे, त्या हृदयामध्ये आपल्या समजा एखाद्याबद्दलचा द्वेष, तिरस्कार, दंभ, आपण खोटी पद प्रतिष्ठा, नको असलेलं वासना, व्यभिचार हे जर त्या हृदयामध्ये असेल तर हरी कुठून येईल? जर हरीचं मुख नाही तर त्या मुखातनं हरिनाम घेतलं नाही तर पुण्य कसं प्राप्त होईल? पहिल्या 2 ओळीमध्येच आपला हरिपाठ सांगतो. देवाच्या द्वारी वाक्षणवरी तेणे मुक्तिचार आदी येणे. ना मुक्ती प्राप्त आहे, ना देवाच्या दारात उभे आहोत, ना हरिमुखाने हरिनाम घेतोय. पुण्य कसं प्राप्त? आता पुण्याचं एक दृष्टांत आहे. वेळ कमी आहे पण पुण्याचा दृष्टांत सांगतो. पुण्य म्हणजे काय? नारद मुनी आणि भगवंत जंगलात फिरतायत. दृष्टांत फार आनंदाचा आहे, तिकडे लक्ष दिलात तर फार मजा येईल तुम्हाला ऐकायला. नारद मुनी आणि भगवंत जंगलात फिरतायत. जंगलात फिरत असताना भगवंत म्हटले नारद मुनीला, जरा मला तहान लागले, पाणी घेऊन ये. नारद मुनी म्हणले तसं नको, मला माया काय ते पहिले सांग, आता आपण दोघंच. नाही म्हणले तुला ते माया काय ते सांगतो, पण मला पाणी घेऊन ये. नाही म्हणले माया काय ते आधी मला सांग. नारद मुनींनी हट्ट धरला. भगवंत म्हणले काम कर, फक्त पाणी घेऊन ये, मी तुला सांगतो माया म्हणजे काय. दृष्टांत नक्की लक्षात ठेवा. पुण्य हा विषय आपला महत्वाचा आहे, पण तुम्हाला पुण्य समजल्याशिवाय प्राप्तीचा अर्थ तुम्हाला नाही. नारद मुनी गेले,
झोपडी आहे नदीच्या किनारी. नदीच्या किनारी झोपडीमध्ये गेले. एक सुंदर तरुणी झोपडीमध्ये उभी आहे. नारद मुनींनी दरवाजा उघडला. समोर तरुणीला बघितलं, म्हणजे मला पाणी हवंय. तरुणी म्हणाली, माझे वडील आत्ताच गेले. त्यांनी सांगितलं, जो कोण पहिला येईल तो माझा वर आहे, तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. एवढी सुंदर तरुणी समोर आहे म्हटल्यानंतर नारद मुनींनी त्या तरुणीशी लग्न केलं. संसार झाला, मुलं झाली, मुलं मोठी झाली. बरेच वर्ष त्याच्यामध्ये संसारामध्ये काळ गेला. एक वेळेला त्या नदीला खूप मोठा पूर आला. पुरात ती झोपडी वाहून गेली, बायकोही वाहून गेली, पोरही वाहून गेली, स्वतः नारद मुनी सुद्धा वाहून गेले. दृष्टांत नीट आहे का? नारद मुनी वाहून गेले. कसा बसा ओंडका हाताला लागला. एका दगडाच्या बाजूला जाऊन ओंडका टेकतोय. त्या दगडावर भगवंत बसलेत. भगवंतांनी प्रश्न विचारलाय नारद मुनींना, पाणी आणलंस का? नारद मुनींच्या डोक्यामध्ये तो विचार आला, आपण पाणी आणायला गेलो होतो आणि आपण अख्खा संसार कैक वर्षाचा करून इथे आलो. भगवंत म्हणजे हा जो मधला काळ आहे ना, ती माझी आहे माया. आता भगवंताने तुम्हाला वर्ण इथे पाठवलंय. भगवंताने तुम्हाला मानवाचा देह दिलाय. 84 दशलक्ष युगीतला एकच देह असा आहे की ज्याला भगवंत कळतो, ज्याला भगवंताचं स्वरूप कळतं. त्याच्यासाठी देहाला 5 इंद्रिय दिली आहेत. 4 इंद्रिय बाह्य एका इंद्रिय आत्म, ज्या इंद्रियामध्ये तुम्हाला भगवंत घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वर्ण पुण्य प्राप्त करायला पाठवलंय. जे पुण्य प्राप्त करण्यासाठी खाली आलेला आहात, ते सोडून तुम्ही स्वतःची जमीन, घर, बायका, पोरं, गाड्या हे सगळं गोळा केलं. जायची वेळ आली तरी पुण्य बरोबर घ्यायचं विसरले. वर गेल्यावर भगवंत म्हणेल पुण्य ते आणलंय. आता पुण्य समजलं, पुण्य काय आहे हा विषय आला. पण आता पुण्य हा नेमकं असतं कसं? वेळ कमी आहे, पुण्य सांगायला बराच वेळ जाईल. हरिपाठाचा पुढचा अभंग येईल अशी काही शक्यता नाही, फार कमी वेळ. पण पुण्य या कन्सेप्ट वरती तुम्हाला एक विचार सांगतो. कोणालाही विचारलं, जर मी एखाद्या माणसाला दारू पाजली, हे पुण्य आहे का पाप आहे? आवाज तुमचा येत नाही, मी सांगतोय ते ऐकायला येत नाही का काय? आवाज येतोय ना? मग दारू पाजली तर हे पाप आहे का पुण्य आहे? पाप आहे. पण तीच दारू समजा एखादा सैनिक सियाचीन मध्ये -80 डिग्रीला जर तडफडून मरतोय, त्याला दारू पिली तर तो जगणार आहे. पाप आहे का पुण्य आहे? पुण्य आहे. एका ठिकाणी तुम्ही दारू पाजली तर म्हणता पाप आहे, दुसऱ्या ठिकाणी दारू पाजली तर म्हणता पुण्य आहे. मग पुण्य तुमच्या कर्मावर आधारित नाही आहे. नीट विचार लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही सगळी आतापर्यंत 7 दिवसामध्ये जे ऐकलं, हे तुमच्या या सृष्टीत असलेल्या तुमच्या आनंदाच्या विषयावरती ऐकलं. आज तुम्हाला तुमच्या देहाच्या आतमधल्या भगवंताविषयी मी सांगतो. तुमच्या देहात भगवंत आणायचा आहे, त्याचे मार्ग 4 आहेत. तो हरिपाठाचा मार्ग आहे, त्याचं चिंतन आहे. हृदयामध्ये हरी आणायचं आहे. पण आमच्याकडे देवाचं द्वार माहित नाही, देवाच्या द्वारात आम्हाला उभं राहायचं माहित नाही, मुक्ती कशाला माहित नाही, पुण्य माहित नाही, आणि आम्ही हरिपाठ म्हणतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शास्त्रीजींनी, आज मी मुंबईवरून आलोय, शास्त्रीजींना म्हटलं फक्त मला अर्धा तास द्या, मी अर्धा तासामध्ये तुम्हाला एक समोर मांडतो हरिपाठ म्हणजे काय. पूर्ण अभंग होईल याची शाश्वती नाही. हरिपाठ फार वेगळा विषय आहे. हरिपाठातलं जे पुण्य आहे, जे पुण्य तुमच्या कर्मावर आधारित आहे. मी समजा एखाद्याला जेवायला घातलं तर ते पुण्य ठरतं, पण मी सांगितलं तुला जेवायला घातलंय तर ते पाप ठरतं. जे जे गोष्ट काम निष्कामपणे तुम्ही करता, विसरून जाता, तेच फक्त पुण्यात बदल. अमेरिकेत गेलो तो भारताची नोट चालणार नाही. एका मला अत्यंत हुशार माणसं भेटत असतात. म्हणजे महाराज माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, वरती घेऊन जाता येईल का स्वर्गामध्ये? म्हटलं नेता येते. मग काय म्हणले, एवढा पैसा नेता येतो? म्हणजे 100% नेता येतो. स्वर्गात सगळं घेऊन जाता येईल. म्हणलं तुला गाडी, बंगला, पैसे सगळे घेऊन जाता येईल. सहज शक्य आहे. म्हणलं सहज शक्य आहे. म्हणलं कसं जाता येईल? म्हणलं एक साधं म्हटलं, अमेरिकेमध्ये गेलात तर अमेरिकेमध्ये गेल्यानंतर आपल्या भारतातला पैसा चालत नाही. तिथे नीट लक्ष द्या, विषय फार महत्वाचा आहे. पुण्य या विषयावरती आपली चर्चा आहे, पुण्य या विषयावरती चिंतन आहे. जर मी अमेरिकेत गेलो तर मला अमेरिकेचे पैसे पाहिजे, भारतातले पैसे तिथे चालणार नाहीये.
तुमच्या स्वतःच्या हृदयातल्या भगवंताबद्दलचा विषय प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. तुम्हाला पुढचं तुमच्या हिशोब सांगणाऱ्या आयुष्याचा हा वेळ अर्धा तास किती महत्वाचा नाही तुम्हाला समजेल. अमेरिकेमध्ये असलेलं मला विचारायला प्रश्न आहे की संपत्ती नेता येते का, पैसा स्वर्गात नेता येतो का, नेता येतो. अमेरिकेत जायचं असेल तर आपल्या पैशाला कन्वर्ट करण्यासाठी रुपये अमेरिकेच्या डॉलरमध्ये कन्वर्ट करावे लागतात, त्यावेळेला तो पैसा तिथे चालतो. आपल्याला स्वर्गात जर वापरायचं असेल तर स्वर्गाच्या करन्सीचं नाव आहे पुण्य. तुमची संपत्ती तुम्ही जर पुण्यात कन्वर्ट केली तर ती स्वर्गात नेता येईल. तुम्हाला आज स्वतःला स्वतःची संपत्ती पुण्यात जर कन्वर्ट करता आली, बदल रूपात घेता आली तर स्वर्गात नेता येईल. नाहीतर केवळ 2 वेळेचं अन्न याच्या पलीकडे तुम्ही वरती काही घेऊन जाऊ शकत नाही. 2 वेळेचं अन्न जर तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार असेल तर तुमच्या अस्तित्वानुसार या सृष्टीमध्ये तुमच्या अस्तित्वानुसार तुमचं काहीच नाही. तुम्ही रागावता, चिडता, संपत्तीवर भांडता, विषय फार गहन आहे, लक्षात घ्या. ज्याला जन्म दिला, सगळ्यात प्रिय गोष्ट कुठली असेल तर तुमचा मुलगा. ज्याला जन्म दिला हा मुलगा तुम्हाला आयुष्यामध्ये 10,000 रुपयाचं गोडं तेल आणलं त्याचं जर बनवलं, त्याच्यात तुमचा देह 10 वर्ष राहू शकतो. एकही मुलगा बापाला मेल्यानंतर अर्धा तास ठेवत नाही, ताबडतोब जाळतो. ज्याला तुम्ही जन्माला घालून आयुष्यभर याची सेवा करता, त्याच्यासाठी कष्ट करून त्याला देता, तो अर्ध्या तासात जर तुम्हाला जाळत असेल तर एखाद्याने तुम्हाला बोललं त्याचा राग धरायचा का जन्माला घातलेल्याचा राग धरायचा? अभ्यासाचा विषय आहे, मग राग कोणाचा धरायचा? अहो, आयुष्याचा हिशोब तुम्हाला सांगतो. आयुष्य तुमच्या पुढे फार मोलाचं आहे हो. काय तुमच्याकडे दिलंय भगवंतानी, तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतो तेव्हा भगवंत तुमच्या आयुष्यातले क्षण सोन्यासारखे काढून घेतो. बालपणाचं रूप आहे, तुम्हाला थोडं मोठं केलं, शाळेत पाठवलं, तुम्हाला ज्ञान दिलं, तुमचं बालपणाचं रूप काढून घेतलं. तुम्हाला तरुणपणाचं रूप दिलं, तुमच्या शाळेतलं रूप काढून घेतलं. तरुणपणामध्ये पैसा दिला, तरुणपण काढून घेतलं, म्हातारपणाचं रूप दिलं. थोडं म्हातारपणाचं रूप आहे, सगळी संपत्ती स्थिरस्थावर झाली, ते रूप काढलं आणि जर्जर अवस्था दिली. एक तरी माणसाला त्या असलेल्या संपत्तीत रिव्हर्स घेऊन मागचं घेता आलंय का? अहो, 370 कोटीची लता मंगेशकर, 50 लाख रुपये रॉयल्टी येते, ती परत जन्म घेऊन इथे जन्माला घ्यायला येऊ शकत नाही. तुमचं काय आहे? मग काय पाहिजे तुम्हाला याचं चिंतन या सप्ताहात करायचं म्हणून आहे. आज मी बोलतोय पण लोक ते सोडून वेगळा काहीतरी विषयामध्ये गप्पा मारतायत, विचार करतायत. एक आयुष्याचा हिशोबा तुम्हाला सांगतो. आज वेळ कमी आहे पण हिशोबा लक्षात ठेवा, जाताना बरोबर घेऊन जाता येईल तुम्हाला. आणि मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय, पुढच्या टप्प्यात सांग. आयुष्याचा काळ आहे, 24 तासाचा दिवस आहे. जन्माला तुम्ही आलात, तुमचं एक नाव आहे, माझं एक नाव आहे. कधी तुम्ही जन्माला आलात, तुमचं नाव कुठलं, पहिला दिवस आठवायचा प्रयत्न करा. किती विद्वान असू द्या, तुम्हाला पहिला दिवस नाही आठवत, ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की मी या सृष्टीमध्ये आलो, माझं हे नाव आहे, मी अमुक घरात जन्माला आलो. तुम्हाला माहित नाही हा तो दिवस तुम्ही जगलात, पण कोणीच आठवू शकत नाही. मग तुम्ही ज्ञानी कसे? जाण्याचा दिवस माहित नाही, येण्याचा दिवस माहित नाही, ज्ञान कसे? मधला काळ याला म्हणतो आपण आयुष्य. 60-70 वर्षाचं आयुष्य पकडलं तर 24 तासाचा दिवस. 8 तास झोपता, आयुष्यातली 20 वर्ष झोपण्यात जातात. 8 तास काम करता म्हणजे 20 वर्ष कामात जातात. त्या 8 तासातले 4 तास खाणं पिणं आंघोळ ह्याच्यात जातात, पुन्हा 10 वर्ष जातात. राहिली 10 वर्ष लहानपणाची, 5 वर्ष 2.5 वर्ष उपयोगाची नाहीत, म्हातारपणाची 2.5 वर्ष उपयोगाची नाहीत. अरे तरुण, जेवढे तरुण आहेत ना त्यांनी हा हिशोब मांडा, हा लक्षात घ्या. बँकेचा पासबुक तुमच्याकडे आहे ना, त्याच्यापेक्षा आयुष्यात किती क्षण शिल्लक आहेत याचा विचार करा. 5 वर्षाचा काळ जर पकडला, मागचं पुढचं केलं तर आज जर तुमचं वय 50ला असेल तर त्यातली 2.5 पण गेली, राहिली 2.5 वर्ष. 300 750 दिवसाचं तुमचं अस्तित्व आहे. शेजारचा जर तुमचा सख्खा मित्र मिळाला तर तुम्ही असं म्हणता का तुकारामाला बाहेर कधी आणताय? तुम्ही काय म्हणता, बॉडी कधी बाहेर आणताय? ज्या क्षणाला माणूस जातो त्या क्षणाला चैतन्य नावा सकट जातं, कोणीच परत आला नाहीये. 750 दिवसाचं अस्तित्व घेऊन आलाय तुम्ही, मग तुम्ही काय कामवायला पाहिजे? हरिपाठामध्ये सांगितलं, देवाच्या द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तीचारी साथ लिहिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करून.
ही पुण्याची गणना कोण करी म्हटल्यानंतर माऊलींना माहिती आहे तुम्ही करणार नाही, ज्ञान तुमच्याकडे पोचणार नाही. कारण कर्मणुकीचं तुमचं सगळ्यात मोठं एक चक्र तुमच्या डोळ्यासमोर मांडलेलं आहे. त्या चक्रात तुम्ही इतके अडकलात की शुद्ध ज्ञान तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनाला धरून आणावं लागतं आणि बांधून ठेवावं लागतं. माऊलींची उभी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, जेणे भ्रांतीपासून हिरितले मग गुरुवाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले रोवून या. तुमचं मन तुम्हाला हिसकावून आणावं लागतं या भ्रमापासून, या सृष्टीतल्या या संपत्तीपासून, या स्वरूपापासून, या वासनेपासून, दंभापासून. आणि गुरुवाक्याने, जे गुरु आहेत त्यांच्या गुरुवाक्याने ते मन धुवावं लागतं. कारण वासना जरी तुम्ही नाकारली तरी तुमच्या बरोबर येते. दिवसा तुम्ही उपभोग घेतला नाही तरी स्वप्नामध्ये त्या गोष्टीचा उपभोग घेता. म्हणून ती वासना गुरुवाक्याने धुवायची आहे आणि मग ते मन आत्मस्वरूपामध्ये लावायचं आहे, भगवंताच्या चिंतनात लावायचंय. कसं? रोवून या. इतकं चंचल मन आहे की त्याला असं ठेवून जमत नाही, त्याला रोवावं लागतं. इथे सगळेच शेतकरी आहेत. असं घेतलं, भात लावणारे जे शेतकरी आहेत असं घेतलं आणि ठेवलं तर सहजासहजी ते जगेल का? नाही. चिखलात ते रोवावं लागतं, तेव्हा ते भात, ते पीक जगतं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, असं मन परमार्थात रोवावं लागतं. आमचं मन रोवलेलं नाही, मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आमचं मुख हरीचं नाही, आमचा देह हरीचा नाही. आम्हाला पुण्य प्राप्त होईल कुठून? मग आम्ही इतकं करून सुद्धा आमच्या वाट्याला दुःख येतं. या प्रश्नाचं उत्तर हरिपाठामध्ये. आणि माऊलींनी त्याच्या पुढचं सांगितलंय, असोनी संसारी जीवे वेगू करी. तात्काळ तुमच्या जिभेलाही सवय लावा. वेळ कमी असल्यामुळे पुढे जात नाही. इथेच सांगतो, सांगण्यासारखं बरंच काही माझ्याकडे. शास्त्रींचं कीर्तन आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, या सांगण्यामागे जे मांडण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत मी आणली कुठून? हा अभ्यास आणला कुठून? व्यक्तिगत चिंतन मी तुम्हाला मांडलं, या कथा मांडल्यात. पण शास्त्रीजींचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे हरिपाठ मंथन. या महाराष्ट्रामध्ये हरिपाठ मंथन सारखं हरिपाठावरच लिहिलेला ग्रंथ या महाराष्ट्रात दुसरा कोणी माईकाला लिहू शकत नाही. तो वाचू सुद्धा शकत नाही. 4 पानं वाचल्यानंतर भेंगेल मनुष्य खाली पडेल. अखंड पुस्तक वाचून आपल्या पुस्तकावरती भाष्य करणारा महाराष्ट्रात एकही माणूस नाही, एकही कीर्तनकार नाही, एकही प्रवचनकार नाही, स्तुती नाही, वस्तुस्थिती सांगतोय. त्या पुस्तकामध्ये जाणीव नावाचा पहिला एक भाग आहे. त्याच्यानंतर संकेत आणि अनुवर्तन आहे, हरिप्रपंच आहे आणि बुद्धीचं वैभव आहे, टोक आहे. काय नक्की शास्त्रीजींच्या बुद्धीची क्षमता आहे ना, एक दृष्टांत तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल शास्त्रीजींच्या बुद्धीची. आणि आजच्या या वातावरणातली ज्यावरती ही चर्चा होते, पाऊस भरपूर पडत असेल त्यावेळेला कावळा, चिमणी, पोपट, मोर हे गप्पा मारतायत झाडावरती. म्हणले आज इथे बघा एवढा पाऊस पडतोय, आम्ही झाडावर बसलोय पण गरुड इथे दिसत नाही म्हणाला. पोपट म्हणला अहो तू कुठेतरी ढोलीत बसला असेल. कावळा म्हणला तो घाबरतो. मोर म्हणला अरे मी थैथय नाचतोय, वीज कडाडते मी नाचतोय, पण गरुड घाबरतो विजेला. चिमणी म्हणली त्याला काही समजत नाही ना, काय करावं म्हणून तो तिकडे लपून बसला. या चौघांच्या बुद्धीचा मूर्खपणा आहे. या अख्ख्या 84 दशलक्ष योनीमध्ये गरुडा एकमेव प्राणी आहे जो पावसात भिजत नाही. एव्हरीवन हॅज टू गो टू शेल्टर. तो प्रत्येकाला त्या शेल्टरमध्ये जावं लागतं पावसामध्ये. फक्त गरुड असा प्राणी आहे, असा पक्षी आहे की ज्या ढगातनं पाऊस पडतो त्या ढगाच्या वर तो गरुड उडतो. काय सांगितलं तुम्हाला? ज्या ढगातनं पाऊस पडतो त्यात सगळ्या स्पेसिस भिजतात. ज्या 84 दशलक्ष योनीत हा गरुड त्या ढगाच्या वरती ज्यातनं पाऊस पडतो त्याच्या वरती उडतो. त्या गरुड आणि त्या चिमणा, कावळ्या, पोपटनं मोराला स्पष्टीकरण द्यावं का? समजलं मी काय म्हटलंय नसेल तर? ह्या शास्त्रीजींच्या बुद्धीची उंची त्या ढगाच्या वरती उडणाऱ्या गरुडाची आहे. त्यांनी मूर्खाचे कावळ्या, चिमणी, पोपट 15,000च्या पावसात भिजणाऱ्या या कावळ्या, चिमणी, पोपट. आता प्रश्न विचारू नका कोण कावळा, चिमणी, पोपट. त्यांनी बोलावं काय याविषयी? तुम्हाला बुद्धीची कल्पना नाही. बुद्धीचं वैभव वाचलं तर तुम्हाला 2 चष्मे लावल्यानंतर जशी भेंग येते ना, अशी भेंग येईल.
कुणाची ताकद नाही हरिपाठ मंथन या पुस्तकावर बोलण्याची. मी हट्टाने शास्त्रीजींकडनं मागून घेतलंय. शास्त्री म्हणले तुम्ही बोलू नका, कौतुक स्तुती त्यांना आवडत नाही. हे ज्ञानेश्वरी जगतात शास्त्रीची. कानाने स्तुती नायकावी माऊलींची उभी आहे, ऐकायला तयार नाहीत शास्त्रीजी. हट्टाने मी देऊन बसलोय, म्हटलं मला हरिपाठ मंथन म्हणजे जे मी वाचलंय ते मला आपल्यासमोर सादर करायचं. हे जे मी मांडलंय त्या अर्थ आहे संकेत अनुवर्तन नावाचा विषय आहे. संकेत विषय तुम्हाला समजणार नाही, कारण संकेत हे दैवी विषयावरती आधारित आहे. अनुवर्तन विषय असा आहे, अभ्यास करण्याची पद्धत. आतापर्यंत ते सांगितलंय सामान्य लोकांच्या ज्याच्याकडे सांगितले ते बुद्धिजीवी वर्ग आहे. ब्रिलियन्सी ज्या माणसाकडे आहे, जे कीर्तनकार आहेत, ज्यांना अभ्यास करण्याची ताकद आहे, त्यांना मी काय सांगतोय ना त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, बघा जमतोय का. देवाची अद्वारी उभा क्षणवरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अन्वय साध्य करतो, अन्वय देतो तुम्हाला. देवाची अद्वारी उभा क्षणवरी पुण्याची गणना कोण करी. अर्थ बरोबर आहे का. देवाच्या द्वारी उभा क्षणवरी पुण्याची गणना कोण करी. देवाच्या द्वारात उभं राहिलं तर पुण्याची गणना कोण करेल, असं देवाचे द्वार आहे. हरिमुखे म्हणा तेणे मुक्तिचारी साधी येल्या. अर्थ चुकतो का. देवाच्या द्वारी उभा क्षणवरी हरिमुखे म्हणा याला म्हणतात अन्वय, जे शास्त्रीजींनी त्या पुस्तकात मांडले. तुम्ही कोणी वाचलं नसेल, त्याचा अभ्यास केला नसेल. हरिपाठ म्हणजे काय जे मी सांगितलं ते तुम्ही कानाने ऐकताय. अभ्यास हा त्यांच्याकडनं मी घेतलेला आहे. या अभ्यासाचं जे चिंतन आहे, ही जी पद्धत आहे अन्वय करण्याची, यानुसार शास्त्रीजी चिंतन करतात. या सगळ्याचा जर अर्थ कसंही ठेवलात तरी अर्थ बदलत नाही, त्याला म्हणतात सिद्धांत. माऊलींच्या विचारांची क्षमता किती मोठी आहे ती बघा. त्यांच्या विचारांच्या तोडीस तोड जाऊन विचार करण्याला हरिपाठ मंथन नाव. देवाच्या द्वारी उभा, इथे उभा जो शब्द आलाय याच्यावर शास्त्रीजी कमीत कमी 2 तास बोलू शकतात. आडवा का नाही, बसलेला का नाही. वाचा पुस्तक, वाचण्यासारखं पुस्तक आहे. उभा याचा अर्थ सजग, प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असलेला, तत्काळ माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक भगवंत नामस्मरणाला तयार असलेला उभा, उघड्या जागृत असलेला. हे त्या पुस्तकातलं चिंतन तुम्हाला सांगतोय हरिपाठ मंथन या विषयावरच. शास्त्रीजींचे एक एक वेगवेगळे विषय आहेत, पण ते स्तुती नाही म्हटल्यात मी तुमच्या पुढे मांडत नाही. विषय फार छोटा आहे. आपल्याला भगवंत अनुभवता येतो का नाही हा एक फारच छान विषय. तोही तुमच्या पुढे खरा मांडायचा होता, पण तेवढा वेळ नाही. मला वाटतं वेळ बराचसा मी घेतलाय, तो पूर्ण होत आला. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, कोणी काही म्हणा, कितीही बोला, तुमच्यातले जेवढे दिग्गज लोक आहेत ना, ज्ञान राहू द्या बाजूला, ज्ञानेश्वरी राहू द्या बाजूला. बाबांसारखं शास्त्रीजींसारखं दाणेदार फक्त त्या 10 कीर्तनकारामधल्या एकाला तरी हसून दाखवायला सांगा. हसण्यासाठी अफाट श्रम लागतात. रोजचं 4-4 तासाचं 67व्या वर्षी चिंतन आहे. त्या चिंतनाचं तेज आहे आणि त्या चिंतनाच्या तेजामध्ये असलेलं ते हास्य आहे, दाणेदार आहे. प्रत्येकाच्या नशिबाचा तो भाग नाही. आम्ही शास्त्रीजींना एक व्यक्ती म्हणून बघतो. हरिपाठ मंथन पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आमच्यासारखा बुद्धिवान माणूस शास्त्रीजींना चालती बोलती जिवंत ज्ञानेश्वरी समजते. त्यांच्या त्यांच्या अंगातनं नसांना रक्त नाही वाहत, त्यांच्या नसातनं वाहते ज्ञानेश्वरीची ओवी न. तुमच्या पुढे शास्त्रीजी येणार आहेत, सादरीकरण आहे. त्या सादरीकरणासाठी, या कीर्तनासाठी मुंबईवरून मी आलोय. माझं नाव काय, गाव काय सांगण्याचा काही उपयोग नाही. हरिपाठ मंथन या विषयावर बोलण्यासारखं अफाट आहे. सूत्रबद्ध ग्रंथ म्हणजे काय. हरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे. हे शास्त्रीजींनी पहिले सांगितलंय. मी तुम्हाला सांगितली ती सूत्र आहेत. देवाच्या द्वारी हे सूत्र आहे, वाक्षणावर हे सूत्र आहे, हरिमुखे म्हणा हे सूत्र आहे, पुण्याची गणना कोण करी हे सूत्र आहे. आणि या सूत्रांचा अभ्यास करणं आणि त्याचं चिंतन करणं एक अभ्यासक म्हणून मी तुमच्या पुढे मांडले. ही संधी ज्यांनी मला दिली
भगवान बाबा आणि प्रत्यक्ष बाबा शास्त्रीजी यांना साष्टांग नमस्कार करतो. आपण सर्वांनी जे मी सांगितलं ते ऐकून घेतलं त्यासाठी आपल्यालाही मनोभावे नमस्कार करतो. आणि सगळी सेवा झालेलं हे चिंतन जे काही योग्य असेल चांगलं असेल हे सगळं शास्त्रीजींचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ते सगळं माझं आहे. विषय बराच मांडण्यासारखा आहे, मांडायला वेळ नाही. पुन्हा कधी भविष्यात जर संधी मिळाली तर निश्चित तुमच्या समोर हा विषय घेऊन येईन. ज्ञानेश्वरी मधली एक ओवी आहे, जयाचे चोखटे मानसी नावाचा जो शब्द आहे, असे मी क्षेत्र संन्यासी, जे पहिला शब्द आहे देव, हा देव कोण हे तुम्हाला सांगतो आणि माझं प्रवचन एक त्या क्षणाला थांबवतो. देव कोण हा जर समजला, ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय माऊलींनी, मी अनामा नाम, मला गोत्र नाही, मला नाव नाही, अचक्षुषी चक्षु, मला डोळे नाही, हात नाही, पाय नाही, अनावरा प्रावरण, मला आच्छादन करता येत नाही, मग एकास प्रेम करी एकास कोपोनी मारी, म्हणजे एकाला मी जीव लावतो आणि दुसऱ्याला ठार मारतो असा मी नाही. मला नाव नाही, मला गोत्र नाही, मला कुळ नाही, मला आच्छादन करता येत नाही. एवढा मी व्यापक आहे की ज्याचं एखाद्या मूर्तीमध्ये तुम्ही भाव आणता आणि बिघडल्या म्हणून तुम्ही टाकून द्यायचा, असा मूर्तीमध्ये सुद्धा मी नाही. यातला देव हा मी नाही. मग देव कोण आहे? माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमध्ये जे देव आहे ना, त्याचा विचार करा. गुगलवर जा, गुगलवर सर्च करा, ही पृथ्वी ज्या स्पीडला फिरते सर्च करा, पृथ्वीचा वेग किती आहे. सूर्याभोवती ज्यावेळेला हे सगळं ब्रह्मांड फिरतं त्यावेळेला दिवस रात्र होतो, दिवस रात्र होतो, म्हणून हे सगळं सजीव जगतात. पृथ्वी क्षणासाठी जरी थांबली ना तर हे जीव मरतील. या सगळ्या ब्रह्मांडाला फिरवणारा कोण? या पृथ्वीला फिरवणारा कोण? त्याला कोण फिरवतं? जो फिरवतो त्याला म्हणतात विश्वात्मके देवे. म्हणून आता विश्वात्मके देवे, या विश्वाचा देव आहे. या देवापुढे ही ज्ञानेश्वरी दत्तबस्तके. म्हणून देवाच्या द्वारी हा देव ज्याच्या मनामध्ये असे क्षेत्र संन्यासी, ज्याचं मन शुद्ध पवित्र आहे, ज्याचं तीर्थक्षेत्रासारखं मन पवित्र आहे, शुद्ध आहे, अशा मनामध्ये मी एकटा क्षेत्र संन्यासी, या तीर्थक्षेत्रासारख्या मनामध्ये मी एकटा संन्यासी, फक्त त्याच्या दंभ नाही, विकार नाही, अशा मनामध्ये मी राहतो, जे मन शास्त्रीजींचं आहे. यासाठी ती ओवी शास्त्रीजी जगतात. येथून भक्तीची प्राप्ती, ते भक्तीला म्हणतात कैवल्या ते परवते सर म्हणती. प्रत्यक्ष देव पण त्यांना प्राप्त असून सुद्धा देव पण नाकारतात, त्याला शास्त्रीजी म्हणतात. हे सांगण्याचं आज मला कदाचित रागवतील, पण नाईलाज आहे, मी हक्काने येऊन बसलोय आणि शास्त्रीजी हरिपाठ आणि हरिपाठ मंथना विषय आपल्या पुढे मांडला. ही सेवा ज्ञानेश्वरीला समर्पित करतो आणि प्रवचन आहे ते थांबवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.